सोलापूर जिल्ह्यातील विविध अवैध ढाब्यांवर केलेल्या कारवाईत ढाबा चालक व मद्यपी यांना 4,30,000 रुपयांचा दंड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका। आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा, हुडगी रोड, जय भवानी ढाबा, मंगळवेढा रोड, सावजी कोल्ड्रिंक्स, कन्ना चौक तसेच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे महाराजा ढाबा, तारापूर तालुका माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा, शिवनेरी टाकळी सिकंदर तालुका मोहोळ, हॉटेल सावली भोगाव तालुका उत्तर सोलापूर, शुभम ढाबा, सांगोला, जय भवानी ढाबा, बेलाटी तालुका उत्तर सोलापूर या 14 ढाब्यांवरती कारवाई करून ब्रीथ अॅनालायझरचा वापर करून वैद्यकीय चाचणीनंतर 14 ढाबा मालक व 35 मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकाला प्रत्येकी ₹25,000 व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सोडवण्यात आली असून एकूण 4,30,000 इतका दंड जमा करून घेण्यात आला आहे। तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याचे ते सांगितले। परवाना नसणाऱ्या ठिकाणी मद्यप्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितांनी घ्यावी असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे। शहर व जिल्ह्यामध्ये कोरड्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 19/11/2024 रोजी केलेल्या कारवाईत एकूण 23 गुन्हे नोंद करून 25 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। त्यामध्ये अवैध देशी मद्य वाहतुकीवर व विक्रीवर कारवाई करून अवैध हातपट्टी दारू 235 लिटर, देशी मद्य 498 लिटर, विदेशी मद्य 122 लिटर, बियर 217 लिटर व एक चारचाकी वाहन व 5 मोटरसायकलसह असा एकूण 9,87,594 चा प्रोव्हिजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आचारसंहिता कालावधीमध्ये दिनांक 15/10/2024 ते दिनांक 19/11/2024 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण 362 गुन्हे नोंद करण्यात आले असून 354 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। सदर केलेल्या कारवाईत 1,03,330 लिटर गुळ मिश्रित रसायन, 9,529 लिटर हातभट्टी दारू, 1,871 लिटर ताडी, 1,764 लिटर देशी दारू, 1,764 लिटर विदेशी दारू, 283 बियर, 73 वाहनासह एकूण 1,74,40,694 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई निरीक्षक RM चौरे, JN पाटील, OV घाटगे, पंकज कुंभार, भवड तसेच दुय्यम निरीक्षक SD कांबळे, RM कोलते, धनाजी पवार, समाधान शिळके, सुखदेव सीर, श्रीमती अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री अण्णा करपे, नंदकुमार वेळापुरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन हनगुंटी, इस्माईल गोळीकट, कपिल स्वामी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीराज तोग्गी, तानाजी जाधव, रेवण सिद्ध कांबळे, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे व संजय लवणे यांनी पार पाडल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।